अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनेलकडून सर्व भाविकाचे मनपूर्वक स्वागत. आज आपण शिवलीलामृत अध्याय 15 याचे पठण करणार आहोत. या अध्यायात भगवान शिव पार्वतीजी समोर भक्ती, धर्मपाल आणि शिवनामस्मरण यांचे महत्त्व सांगतात. ते सांगतात की सदाचाराने पाप नष्ट होते, भक्तीने मोक्ष मिळतो आणि शिवसेवा हेच जीवनाचे खरे सार आहे. शेवटी भक्तांना नेहमी शिवनाम जपण्याचा आणि सत्कर्म करण्याचा उपदेश देतात. म्हणजे हा अध्याय भक्ती, सदाचार आणि मोक्ष मार्ग या 3 गोष्टीवर आधारित आहे. अध्यायाला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओचा आनंद घेता येईल. चला तर मग महादेवाचे नाव घेऊन सुरुवात करूया या पावन अध्यायाला. श्री गणेशाय नमः. हे गंगाधरा, तुझा जय जयकार असो. हे शंकरा, तू नीलवर्ण कंठ असलेला 3 डोळ्याचा पंचमुखी सर्वांगी भस्मलेपन करणारा, कापराप्रमाणे गौरवर्णाचा त्रिशूल धारण करणारा, नागरूपी भूषणाने सुशोभित अर्धभाग पुरुष व अर्धभाग स्त्री अशा सर्व रूपाचा आहेस. तू गौरीचा पती, गजाननाचा जनक, भक्तवत्सल्य व दयेचे भांडार आहेस. तू नाम आणि त्रिगुण याच्या पलीकडचा, प्रारंभ स्थिती अंत नाहीत असा मायेच्या पलीकडचा, अजन्मा, अव्यय, अक्षय, विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेला विश्वाचा स्वामी आणि जगाचा गुरु आहेस. हे सर्वेश्वरा, तू स्वइच्छेने मायेचा आश्रय घेऊन नानाविध नामे व रूप धारण करून क्रीडा करतोस. सत्य, रज, तम या 3 गुणांनी तूच नटला आहेस. स्थिर आणि चर असे हे पंचभूतात्म जग तुझे स्वरूप आहे. तूच या ब्रह्मांडाचे आद्य कारण आहेस. तूच या विश्वासाचा सूत्रसंचालक आहेस. ते सूत्र तू स्वइच्छेने जसे हलवितोस तसे हे विश्व चालते. हा जीव तुझ्या अधीन आहे. तो तुझ्या इच्छेशिवाय काही करू शकत नाही. असे जे जाणतात ते तुला शरण येतात. त्या भक्ताच्या सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस. त्यांना भवसागरातून सुखरूप तारून नेतोस. त्यांना निजपदी स्थापन करतोस, अर्थात मोक्ष देतोस. असा तुझा अद्भुत महिमा आहे. कोणालाही त्याचा थांग लागत नाही. म्हणूनच हे परब्रह्मस्वरूपा, मी तुला शरण आलो आहे. तू दयेचा सागर आहेस, दातृत्वाचे भांडार आहेस. मज पामरावर कृपा कर. मला भवसागराच्या पार ने. मज अनंताचा उद्धार करेल असा तुझ्या वाचून दुसरा कोण आहे. हे शंभू महादेवा, अधिक काय सांगू. माझ्या प्राकृतवाणीने तुझे गुणवर्णन करता यावे एवढीच विनम्र विनंती आहे. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वेदव्यासानी जे कथन केले त्या शिवलीलामृताचे 14 अध्याय तुझ्या कृपेने माझ्याकडून लिहून झाले. पण तरीही मनाचे समाधान झाले नाही. तरी अधिक स्फूर्ती देऊन पुढील कथा वर्णन करून घ्यावी. हे पशुपती, तू भक्तांना वरदाने देऊन संतुष्ट करतोस. तू प्रसन्न झालास तर त्रिभुवनाचे सर्व ऐश्वर्य देतोस. या समस्त विश्वात तुझ्यासारखा दुसरा वरदाता नाही. तुझे औदार्य पाहून ब्रह्मा विष्णूही लज्जित होतात. तुझ्या उदारतेचे काय वर्णन करावे. तू रावणाला आपली सुंदर पत्नी दिलीस, आत्मलिंग दिलेस. त्रिपुरासूर, तारकासूर व भस्मासूर
ह्यांना मोठे वर दिलेस. तू अत्यंत भोळा आहेस. कोणी मनात कपट हेतू धरून तुझी सेवा केली तरी तू त्यांना इच्छित वर देऊन तोषवितोस. श्रोते हो, अशा प्रकारे शिवस्तुती केल्याने तो दयावान शंकर प्रसन्न झाला. त्याने मला उत्तम स्मृती दिली. माझ्या हृदयात प्रकट होऊन तो म्हणाला, कलियुगात पृथ्वीवर पाखंड मताचा प्रचार प्रसार होऊन ते पाखंडी फारच उन्मत्त झाले. त्यांनी वेद शास्त्रे व पुराणे ह्यामध्ये लोकहितास्त्व सांगितलेला सर्व कर्म मार्गच बुडवला. लोक स्वधर्म विसरले. सर्वत्र मोठ्या प्रमाणात जैन मताचा प्रसार झाला. त्यामुळे सर्व वर्णाचे लोक भांबावून गेले. म्हणून त्या पाखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्याच्या रूपाने अवतार घेतला. ते माझे अद्भुत अवतार चरित्र आत्ताच्या लोकांना माहीत नाही. ते तू प्राकृत भाषेत वर्णन करून सांग. अशा प्रकारे शंकराने प्रेरणा दिली आहे. म्हणून मी पुराणे व त्यातील तपशिलावर वर्णन बाजूस ठेवून जगद्गुरू शंकराचार्याचे पावन चरित्र वर्णन करणार आहे. ते तुम्ही सावध चित्ताने ऐका. ते श्रवण केल्याने पापराशी नष्ट होतील. कल्पारंभी परब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. या सृष्टीच्या अर्थात जगाच्या कल्याणासाठी सर्वांना मार्गदर्शन असे ऋग्वेदादी 4 वेद रचले. पण लोकांना त्याचा अर्थ समजेना. तेव्हा परमात्म्याला दया आली. त्याने पाणीसारखे अवतार घेऊन व्याकरणादी 6 शास्त्रे रचली. मनस्मृतीसारख्या 20 स्मृती निर्माण केल्या. त्यामुळे लोकांना वेदाचा अर्थ कळू लागला. पुढे कलियुगात सर्व लोक अल्पायुषी होतील, कमी बुद्धीचे होतील. श्रुती स्मृती व शास्त्रे ह्यांची व्याप्ती मोठी आहे. लोकांना त्याचा अभ्यास व त्याचे आकलन होणार नाही. त्यामुळे अज्ञानाचा अंधकार पसरून लोक सन्मार्गाचे आचरण करणार नाहीत. ते जन्ममरणादी तीव्र दुःखाने पळून निघतील. अशा प्रकारे सर्व बाजूनी नीट विचार करून नारायणाने व्यासरूपाने पुन्हा अवतार घेतला. त्याने वेदाचे 4 विभाग केले. वेदाचा खरा अर्थ लोकांना शीघ्रतेने कळावा या हेतूने 5वा वेदच असे महाभारत रचले. लोकाच्या उद्धारासाठी विष्णू, शिव, नारद, पद्य, मार्कंडेय, भागवत, ब्रह्म, अग्नी, भविष्य, वराह, कूर्म, मत्स्य, लिंग, ब्रह्मवैतर्व, स्कंद, वामन, गरुड व ब्रह्मांड ही 18 पुराणे रचली. त्यामुळे पृथ्वीवरील ब्राह्मण वेदाच्या व्यासकृत एकेका विभागाचे अध्ययन करू लागले. इतिहास आणि पुराण ह्याचे श्रवण करून सर्व लोक सन्मार्गाने चालू लागले. ह्या सर्व प्रयत्नामुळे ईश्वर प्राप्तीचा उपास मार्ग चांगला रूढ झाला. लोकाचे कल्याण होऊ लागले. पुढे काळ बदलला. कलियुगाच्या रूपाने मोठे संकटच टाकले. लोक वेद शास्त्रे व पुराणे ह्याची निंदा करू लागले. त्यात उपदेशलेल्या कल्याणप्रद कर्ममार्गाचा अवलंब करेनासे झाले. बौद्ध आणि जैन ह्यांच्या पाखंड मताचा प्रचार प्रसार झाला. बौद्धाचा शून्यवाद, जैनाचा सायसदवाद व अन्य तर्कवितर्कयुक्त मतमताराचे वाद ह्यामुळे सर्व वर्णाश्रम धर्माचे लोक पथ्य भ्रष्ट झाले. आपले मूळ आचरण सोडून दिशाहीन वागू लागले. त्यामुळे देवताचे महत्त्व कमी झाले. वेदशास्त्रे आणि पुराणे ह्याचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होऊ लागला. त्याच्या उपदेशाचे आचरण करणारे पंथ लोपले. अशा प्रकारे सर्वत्र
अधर्माची वाढ होऊन धर्माला ग्लानी आली. संपूर्ण समाजव्यवस्था आणि धर्मव्यवस्था कोलमडली. मंडन मिश्र अय्यासारखी काही विद्वान जैन मंडळी या दुरावस्थेला विशेष करून जबाबदार होती. मंडन मिश्र अय्या अतिशय बुद्धिमान, अनेक विद्या अकस्मात केलेला आणि अत्यंत चतुर वक्ता होता. त्याने खंडतर अनुष्ठाने करून सरस्वती आणि अग्नीला प्रसन्न करून घेतले. पूर्वी रावणाचा पराक्रमी पुत्र इंद्रजित ह्याने अग्नीमध्ये हवन करून अश्वासहित दिव्य रथ बाहेर काढला. ही गोष्ट सर्वश्रुत आहे. मंडन मिश्रही यज्ञकुंडातून मनोवांछित वस्तू प्राप्त करायचा. याच कालात जे हवे ते मिळवून द्यायचा. नुसत्या हुंकाराने दुसरा सूर्य उत्पन्न करील असे त्याचे अद्भुत सामर्थ्य होते. त्याने आपल्या विद्येच्या जोरावर सर्वत्र दबदबा निर्माण केला होता. शास्त्री आणि पुराणिक विद्वान पंडित सर्वांनाच त्याचा धाक वाटायचा. तो वादविवादात कोणालाही हार मानत नसे. मंडन मिश्रने स्वतः नवीन शास्त्रे निर्माण केली. त्या शास्त्रांना आव्हान देणाऱ्या विद्वानाशी जाहीर वाद घालून आपल्या अमोघ वक्तव्याचे त्या सर्वांची तोंडे बंद केली. त्यांच्याशी विवाद करून सगळे महापंडित अक्षरशः थकून गेले. अशा प्रकारे मंडन मिश्रने आपला लौकिक प्रस्थापित केला. त्याने वेद पुराणोक्त सद्मार्ग हे सर्व अधर्मच आहेत हे जन्ममानसावर बिंबवले. आपण निर्मलेली शास्त्रेच कशी योग्य आहेत ते लोकांना पटवून देऊनच त्याचाच मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार केला. त्याने सर्व वर्णाच्या आणि जाती धर्माच्या लोकांवर स्वतःच्या मताचे वर्चस्व निर्माण करून त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. गावोगावी जैनाची देवते स्थापन करून त्यांचीच उपासना रूढ केली. मंडन मिश्रचे वाढते सामर्थ्य व त्याचा प्रभाव यामुळे पूर्वीचे शास्त्रे अडगळीत पडली. वेदाचा उपदेश मागे पडला. आपला धर्म बरोबर नाही, जैन धर्म हाच अत्यंत सोपा आणि श्रेष्ठ धर्म आहे असे म्हणून लोक जैन धर्माचे अनुयायी होऊ लागले. त्यांच्या मतप्रणालीनुसार वागू लागले. मंडन मिश्रला सरस्वती प्रसन्न होती हे मागचे स्पष्ट केलेले आहे. ती त्यांच्या घरी राबायची. त्यांच्या जीवाघरी सूक्ष्मरूपाने वास करून तो बोललेले प्रत्येक वचन खरे करायचे. सरस्वती आपल्याला नित्य वश राहावी म्हणून मंडन मिश्र तिची मध्यघटावर स्थापना करून त्रिकाल पूजा करायचा. तिला मद्याचा नैवेद्य दाखवायचा. तेच मद्य प्रसाद म्हणून प्राशन करायचा. मद्याच्या धुंदीत अनाचार वाढवायचा. अशा मद्यपीकडून चांगल्याची अपेक्षा कोणी करावी? आचार नाही, विचार नाही असा हा कर्मभ्रष्ट पाखंडी सर्वत्र आपल्या शास्त्रधर्माचा विस्तार करीत लोकांना शिष्य करून त्यांचा गुरु म्हणून मिरवित होता. तो कोणालाही श्रुती स्मृती पुराणोक्त धर्माचे आचरण करू देत नव्हता. अशा प्रकारे त्याने मोठा अनर्थ मांडला होता. त्याच्या मताप्रमाणे वागणारे लोक उघड उघड स्वैराचार आणि अनाचार करीत होते. ते पाहून सज्जनांनी कुचंबना होऊ लागली. विद्वजन हतबल झाले. भूमीवरील पापभार वाढला. ती अनिवार्य दुःखाने अहोरात्र सुस्कारे टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत ह्यांना ती अधोगती पाहेना. ते व्यथेने पळून निघाले. हे वर्तमान शंकराला कळताच तो अत्यंत संतापला. या जैनांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करून सनातन कर्ममार्ग बुडविला. लोकांना स्वधर्म भ्रष्ट केले. हे बरोबर नाही. त्यांना पायबंद घातलाच पाहिजे असा निश्चय करून त्या शंभू महादेवाने भूलोकी अवतार घेण्याचे ठरवले. अवतार कार्याची पूर्वतयारी झाल्यावर
शंकराने उत्तरेकडील निर्मळ क्षेत्रात एका तपस्वी ब्राह्मणाच्या कुळात पुत्र रूपाने जन्म घेतला. त्यांच्या आगमनाने पृथ्वीला परमानंद झाला. दशदिशा प्रसन्नतेने भरल्या. देव हर्षले. सुगंधित वारा वाहू लागला. नद्या, तलाव आणि विहिरी यांचे पाणी निर्मळ झाले. ही शुभचिन्हे पाहून मुनिजन अत्यंत समाधान पावले. ते निर्मळ क्षेत्रातील त्या ब्राह्मणाच्या घरी आले. त्याने नररूपाने प्रकट झालेल्या त्या पुराण पुरुष जगत दाम्पत्याचे डोळे भरून दर्शन घेतले. त्या नूतन बालकाचे जातक वर्तविले आणि त्याचे शंकराचार्य असे नाव ठेवले. सकराचा छेद घेणारा अवतरला म्हणून त्यांनी त्या बालकाचे नाव शंकर ठेवले. सदुपदेशाचे लोकाचे कल्याण करणारा सद्गुरू हा शंकराचार्य या नामाचा साधा व सरळ अर्थ आहे. वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेल्या या दिव्य बालकाचे उपनयन झाल्यावर सर्व विद्या अकस्मात केल्या. मग मातेच्या आज्ञेने अल्पवयातच संन्यास दीक्षा घेऊन तो तीर्थयात्रेस निघाला. त्याच्या विचारांनी प्रभावित झालेल्या अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले. शिष्यांना बरोबर घेऊन तीर्थभ्रमण करणाऱ्या शंकराचार्यांनी जैन मताच्या प्रभावाने समाजात खोलवर पसरलेल्या दुष्ट प्रवृत्तीचे जवळून आकलन केले. स्वधर्मभ्रष्ट झालेले देशोद्वेषीचे लोक जैन धर्माचा आणि त्याच्या शास्त्राचा कसा उदो करीत आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी केलेली अवहेलना सहन केली. एके दिवशी आचार्य कोल्हापुरास आले. घरोघरी भिक्षा मागत कासाराच्या आळीत प्रवेशले. ते कासार जैन होते. त्यांनी आचार्याच्या साधुत्वाची टिंगल केली व म्हणाले, अहो, येथे भिक्षा कोठून मिळणार? कढईतच काचेचा उकळता रस आहे, तोच घ्या. आचार्य म्हणाले, तुम्ही जैन आहात ना? मग तुमच्याकडची अन्य भिक्षा आम्हाला नको. तुम्ही काचेचा रसच द्या. त्यावेळी भिक्षेची सोय व्हावी म्हणून अनेक मंडळीने शंकराचार्याचे शिष्यत्व पत्करले होते. या प्रसंगी आचार्यांनी त्यांचीही परीक्षा पाहण्याचे ठरवले. जी भिक्षा मिळेल ती स्वीकारायची असा संन्यासाचा नियम आहे. त्याला अनुसरून ते म्हणाले, आज आपल्याला काचेचा रस पाजावा अशी नियतीची इच्छा आहे. तुम्ही ओंजळीने तो प्राशन करा. ते ऐकताच शिष्य घाबरले. हा कसला गुरु? हा तर आमच्या जीवावर उठला आहे, असे म्हणून सर्वजण पळून गेले. आचार्य विद्येही होते. पळणाऱ्या शिष्याकडे पाहून किंचित स्मित केले. मग हाताची ओंजळ करून कासारांना म्हणाले, काचेचा रस होता. पूर्वी समुद्र मंथन समयी ज्याने कालकूट विष प्राशन केले, प्रलयाग्नीला क्षणार्धात गिळून टाकील असे ज्याचे अगाध लीलाकृतित्व आहे, त्याच्यासाठी काचेचा रस पिणे ही काय मोठी गोष्ट आहे. असो, त्यांनी ओंजळ पुढे करताच त्या दुष्ट कासारांनी काचेचा तप्त रस त्याच्या ओंजळीत ओतला. तेव्हा ज्याचा एक थेंब जरी भूमीवर पडला तरी ती जळून जाईल इतकी प्रकाश उष्णता असलेला तो काचेचा रस आचार्यांनी थंड मधुर जल प्यावे इतक्या सहजतेने पिऊन टाकला. ते त्यांचे असामान्य साहस पाहून कासार दचकले. ही कोणी थोर विभूती आहे हे जाणून ते सर्वजण त्यांना शरण गेले. त्यांचे पाय धरून क्षमायाचना करू लागले. त्यानंतर तीर्थभ्रमण करीत शंकराचार्य जैन ग्रामास गेले. तेथे आपल्या एकनिष्ठ शिष्यांना मंडन मिश्रकडे पाठवले. त्यांनी मंडन मिश्रची भेट घेतली व म्हणाले, आमचे गुरु शंकराचार्य ह्यांनी तुम्हाला वादविवाद
येण्यास निमंत्रण दिले आहे. तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या शास्त्राच्या आधारे विवाद करून त्यांना जिंकावे. अन्यथा हे वेद पूर्णतः सद्धर्मशास्त्राच्या आधाराने तुमचे मतखंडन करून तुमचा पराभव करतील. तो निरोप ऐकून गर्विष्ठ मंडन मिश्र चवताळून म्हणाला, अरे जा, माझ्या पराभवाची वार्ता करू नका. आजपर्यंत स्वतःचे पंडित्व मिरवणारे अनेक विद्वान शास्त्री माझ्याशी वाद घालण्यास आले, पण आमच्या जैन शास्त्रापुढे कोणाचाही डाळ शिजली नाही. तेथे या संन्याशाची काय मिजास? सरस्वतीच्या कृपाप्रसादाने मी त्यालाही वादविवादात जिंकीन. मंडन मिश्रने शंकराचार्याचे आव्हान स्वीकारले. ते शिष्य निघून गेल्यावर मंडन मिश्रने सरस्वतीचे ध्यान केले. मग तो आचार्यांना भेटायला. ते दोघेही आपल्या जागी थोर होते. दोघांचेही कर्तृत्व विलक्षण, दोघेही पराक्रमी. दोघांनी परस्परांनी चर्चा केली. मग त्याच दिवशी जाहीर सभा घेऊन सर्व देखत वादविवाद करायचा असे ठरले. हा वादविवाद पूर्व पक्ष व उत्तर पक्ष या दोन विभागात करण्याचे समज झाले. ह्यात आपल्याला शास्त्राच्या आधारे चर्चा करून दुसऱ्याचे मत खोडून काढायचे. आपल्याला शास्त्राचा अर्थ विवरणासही स्पष्ट करून सांगायचा असे ठरले. ह्या चर्चेत ज्याला आपल्या शास्त्राचा उलगडा करता येणार नाही त्याने पराभव मान्य करून त्याचा धर्म सोडवून द्यायचा आणि त्या धर्मशास्त्राचे ग्रंथ पाण्यात बुडवायचे असे ठरले. त्याप्रमाणे लोकांमध्ये दवंडी पिटण्यात आली. ठरलेल्या वेळी शंकराचार्य व मंडन मिश्र सभास्थानी आले. त्या सभेला अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्या सन्मुख प्रतिज्ञा करून दोघेही व्यासपीठावर स्थानपन्न झाले. दोघांच्या मध्ये पडदा लावण्यात आला. त्यावेळी मंडन मिश्रने पडद्याच्या आत मध्य घटात सरस्वतीची स्थापना करून तिची पूजा केली. तेव्हा सरस्वती म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. या वादामध्ये मी शंकराचार्याच्या शास्त्रमताचे असे खंडन करते ते पहाच. आज मी तुला विजय मिळवून देणार आहे. तू जे बोलशील तेच खरे करून दाखवणार आहे. ते वरदान ऐकून मंडमिश्रला मोठे समाधान वाटले. ही सरस्वती स्थापना अशा युक्तीने गोपनीयरित्या करण्यात आली होती की प्रत्यक्ष शंकराचार्यांनाही त्याचा थांगपत्ता लागला नाही. वादविवाद प्रारंभ झाला. मंडन मिश्र पडद्या आतून म्हणाला, कोणत्या वेदाने आरंभ करून त्याचा अर्थ सांगू? आचार्य म्हणाले, तुम्ही चारही वेद म्हणा. वेद पठन करताना मी ज्या ऋषाचा अर्थ तुम्हाला विचारीन त्याचे विवरण व अर्थसहित स्पष्टीकरण द्या म्हणजे झालं. त्या अर्थाने माझे समाधान झाले नाही तर पराभव स्वीकारून प्रतिज्ञापूर्ती करा. ते मान्य करून मंडन मिश्र सरस्वतीला म्हणाला, माते, आता तूच माझ्या मुखाने बोल. माझी सांभाळ. आचार्य म्हणाले, मंडन मिश्रजी, आपण ऋग्वेदाने आरंभ करा. तेव्हा सरस्वतीने मध्य घटातून मुख बाहेर काढले व ती मंडन मिश्रच्या आवाजात ऋग्वेदातील ऋचा म्हणू लागली. या कारस्थानाची कल्पना नसल्याने पडद्याआडून स्वतः मंडन मिश्र ऋग्वेद म्हणत आहे असे शंकराचार्य समजत होते. आचार्यांनी अय्याला अनेक ऋचाचे गहन अर्थ विचारले. त्याला ब्रह्मदेवाच्या त्या कन्येचे कोठेही न अडथळा समर्पक उत्तरे दिली. ऋग्वेदाच्या संदर्भात आचार्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ती क्षणार्धात सांगत होती. अशा प्रकारे संपूर्ण ऋग्वेद म्हणून झाला. आचार्यांनी अय्याला यजुर्वेद म्हणण्यास सांगितले. त्या सूचनेनुसार सरस्वतीने पडद्याआडून
यजुर्वेदाचे पठण आरंभिले. पद, श्रम व जटासहित असंख्य लिखित शब्द प्रकट होऊ लागले. तेव्हाही आचार्यांनी विचारलेल्या प्रत्येक रुचेचा अर्थ तिने कुशलतेने उलगडून सांगितला. प्रत्येक वेळी ती त्याचे समाधानच करीत होती. मंडनमिश्र अय्याचा पराभव होत नाही म्हणून आचार्य संभ्रमात पडले. काय करावे हेच त्यांना सुचेना. तेव्हा त्यांनी एक युक्ती केली. ते अय्याला म्हणाले, मंडनमिश्रजी, तुम्ही आता यजुर्वेद म्हणत आहात ना? मंडनमिश्र, होय आचार्य, पण मघाशी तुम्ही ऋग्वेद म्हणत असताना माझ्या मनात एक शंका येऊन गेली. ती विचारायची राहून गेली. म्हणून कृपा करून ती ऋचा पुन्हा म्हणून तिचा अर्थ सांगा बरं. आचार्यांनी आपली शंका सांगितली आणि मंडनमिश्रला त्या संदर्भातील ऋचा म्हणण्यास सांगितले. ते ऐकता सरस्वती गप्पच बसली. कारण तिचे एक वैशिष्ट्य आहे. तिला वेद, शास्त्रे, पुराणे मुखोद्गत आहेत ते सर्व वाङ्मय ती घडाघडा म्हणून दाखवते. पण पुढचे म्हणत असताना कोणी तिला मध्येच थांबवून मागील गोष्टी विचारली तर तिला काहीच सांगता येत नाही. म्हणूनच आचार्यांनी मंडनमिश्रला मध्येच थांबवून मागे म्हटलेल्या ऋग्वेदातील ऋचा विचारताच ती गडबडून गेली. तिला काही बोलताच येईना. सभास्थानी नीरव शांतता पसरली. श्रोत्यांची उत्कंठा शिंगेला पोचली. शंकराचार्य अत्यंत चतुर होते. वादविवाद चालू असताना मंडनमिश्र ज्या पद्धतीने व कौशल्याने वेद पठण करून ऋचाचे अर्थ व रहस्य समजावून सांगत होता, त्या पद्धतीवरून इथे काहीतरी पाणी मूर्ती आहे हे त्यांनी ओळखले. ब्रह्मदेव आणि सरस्वती ह्या दोघांशिवाय अहक्कलिखित वेद पठण करून त्याचा गहन अर्थ विशद करून सांगणारा तिसरा कोणीही नाही हे त्यांना पक्के माहीत होते. सरस्वतीचे रहस्य ठाऊक असल्यामुळे अय्याला सरस्वती प्रसन्न असल्यास खडा टाकून पाहावा असा विचार करूनच त्यांनी पूर्वक ऋग्वेदातील शंका उपस्थित करून ऋचा विचारली होती. ही युक्ती बरोबर लागू पडली. अय्याचे कपट उघड होताच आचार्यांनी त्याला खडसावले. म्हणाले, काय हो, गप्प का बसलात? माझ्या शंकेचे उत्तर द्या. ते ऐकून अय्या गडबडला. भीतीने त्याची वाचाच बसली. आचार्यांनी थोडी वाट पाहिली, मग ते उठले. त्यांनी दोघांमधला पडदा दूर केला. तर काय आश्चर्य! त्यांना मध्यघटातून सरस्वतीचे मुख बाहेर आलेले दिसले. ते दृश्य पाहून आचार्य संतप्त झाले. त्यांनी हातातील दंडाचा प्रहार करून तो मध्यघट फोडून टाकला आणि सरस्वतीला उद्देशून म्हणाले, हे दुराचारिणी, या जैनाला प्रसन्न होऊन वेदशास्त्राची चर्चा करतेस? चांडाळणी, ज्या ब्रह्मदेवाने तुला जन्म दिला त्याच्याशी अंगसंग करू पाहणारी तुझ्यासारखी निर्लज्ज नारी शोधूनही सापडणार नाही. तुझ्यासारख्या जारिणीचे तोंडही पाहू नये. तू महापापिनी आहेस. तू या जैनाला वश झालीस. जैनशास्त्राचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न केलेस. ह्या दुष्टाच्या पाखंड मताचा उदो करून सर्व वर्णाश्रम धर्माच्या व 18 पगड जातीच्या लोकांना भ्रमित केलेस. त्यांना जैन धर्मात आणून वर्णसकर केलास. तुझ्यामुळेच वेदशास्त्रे व पुराणे ह्याचे महत्त्व नाहीसे झाले. त्यांनी उपदेशलेला सधर्म मार्ग पडला. तू जैनशास्त्राचा अभिमान धरून त्याचे महत्त्व वाढविलेस. जैन मतांना मान्यता देऊन लोकांना पाखंडी केलेस. तुझा आश्रय होता म्हणूनच ह्या दुष्टाने स्वतःच्या मताने स्वकीयाच्या हस्ते पृथ्वीवरील ग्रामदेवते भ्रष्ट केली.
अशा प्रकारे तुझ्यामुळे फार मोठा अनर्थ ओढावला. तो मी कैलासात ऐकला आणि त्या अनर्थाचे पारिपत्य करून सद्मार्गाची स्थापना करावी म्हणून हा अवतार घेतला. तू जो अत्यंत अनाचार केला आहेस त्यामुळे यापुढे तू अंतजादिकाच्या घरी वास करशील. कला आणि विद्या ह्यांच्या रूपाने नीनाच्या मुखात राहशील असा मी तुला शाप देत आहे. ते शाप वचन ऐकून सरस्वतीही संतापली. तिने शंकराचार्यांना प्रतिशाप दिला. म्हणाली, तू धर्माच्या स्थापनेसाठी अवतार घेतलेला असलास तरी तुझा देह किकटते देशात पडेल. त्यानंतर ती अंतर्धान पावली. मंडन मिश्रने शंकराचार्याची थोरवी ओळखली. आपला पराभव मान्य करून तो त्यांना शरण गेला. आचार्यांनी जैनशास्त्राच्या पुस्तकाची गाठोडी बांधली आणि ती समुद्रात बुडवली. त्यामध्ये अमरकोश नावाचा ग्रंथ होता. तो सर्वांना उपयुक्त असल्यामुळे शंकराचार्यांनी तो बुडविला नाही. अशा प्रकारे त्यांनी जैनशास्त्रे उद्ध्वस्त केली. मग गावोगावीच्या लोकांना पाचारण केले व म्हणाले, या जैनांनी ठिकठिकाणी ग्रामदेवते स्थापन केलेली आहेत. ती आपली समजून त्याची भक्ती करा. ती जैनांनी स्थापना केली म्हणून त्याची उपेक्षा करू नका. आपल्या धर्माचे पालन आपणच करावे. देवापाशी भेद नाही. तो सर्वत्र सारखाच भरलेला आहे. तो सर्वावर सारखीच कृपा करतो. आपण त्याला प्रेमभक्तीने आपलासा केला पाहिजे. ते ऐकताच मंडन मिश्रला आपला पाखंड मताचा व कृत्यकर्माचा पश्चाताप वाटू लागला. आचार्याच्या चरणी नतमस्तक होऊन तो म्हणाला, स्वामी, तुम्ही जैन मताचे संपूर्ण खंडन केले तरी कृपा जैनाचे सत्व थोडे तरी राखावे अशी प्रार्थना आहे. ते ऐकून आचार्यांना दया आली. त्यांनी लोकांना सांगितले, तुम्ही तुमच्या ग्रामदेवताच्या सन्निध जैनाचा धोंडा स्थापना करा. ग्रामदेवतेची पूजा करताना प्रतिदिनी त्याचीही पूजा करा. यापुढे प्रत्येकाने आपल्या जाती धर्माला अनुसरून पूर्वीप्रमाणे वागायचे आहे. कोणी अधर्माने वागण्याचा प्रयत्न केल्यास मी त्याला शासन करीन. त्यानंतर
शंकराचार्यांनी वेद, शास्त्रे व पुराणे पुन्हा प्रकट केली. विप्रजन त्याचे अध्ययन करू लागले. अन्य लोकही आपापल्या स्वधर्माचे आचरण करू लागले. अशा प्रकारे आचार्यांनी स्मृतीमध्ये उपदेशलेल्या सद्मार्गाची सर्वत्र स्थापना केली. अद्वैताचा प्रचार प्रसार केला आणि भूमीला असह्य झालेला पापभार उतरविला. श्रोते हो, शंकराची लीला आघात आहे. आत्मानंद स्वरूप असा तो शंभू महादेव भक्तवत्सल्य म्हणून प्रख्यात आहे. तो आपल्या सेवकांना भवसागरातून तारून नेतो, त्यांना मोक्ष देतो. त्यांचे चरित्र काय वर्णन करावे. तो दीनाचा, अनंताचा व सद्गताचा कैवारा घेतो. त्याच्या पंचाक्षरी व षडाक्षरी मंत्राचा जप करण्याचा उद्धार करतो. दाशराजा, कलावती, पापबुद्धी असणारे विदुर व बहुला ह्यांना शिवमंत्राच्या प्रभावाने अक्षय गती मिळाली. त्यांच्या कृपेने शबर तरसला. भस्म झालेली त्यांची पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रकट झाली. शिवयोगाने शिवकवचाचा उपदेश करून भद्रायू आणि सुमती ह्यांना पावन केले. मैत्रेयीच्या सांगण्यावरून सीमतीनीने शिवव्रत आचरले. त्यामुळे शिवकृपा होऊन यमुनेत जलसमाधी मिळूनही तिचा पती चित्रगंध सुखरूप परतला. पराशर ऋषींनी स्वतः रुद्राभिषेक करून राजपुत्राचा अपमृत्यू टाळला. त्याला राजसिंहासनावर बसविले. असे आहे शिवकवच. रुद्राध्याय, शिवपंचाक्षर व षडाक्षर मंत्र ह्याचे महात्म्य ते अत्यंत पवित्र व सर्वाचा उद्धार करणारे आहेत. अभक्तांना त्याची थोरवी कशी कळणार. गर्गमुनीसारखे सद्गुरू आणि दाशार्ह राजासारखा भाविक शिष्य असेल तर उद्धार होणारच. शिवयोग्यासारखा समर्थ गुरु आणि भद्रायूसारखा निष्ठावान शिष्य असेल तर स्वतः शंकर त्या शिष्याला कैलास लोकी नेणारच. कलियुगामध्ये गुरु आणि महंत ठायी ठायी आहेत, पण सद्गुरूचे अत्यंत अद्भुत सामर्थ्य त्याच्यापाशी नाही. ते द्रव्य लोभाने शिष्यांना फसवतात. त्यांच्या कानात मंत्रोपदेश करून त्यांच्या मागे साधनेची उपाधी लावून देतात. शिष्यही दुर्जन असतात. ते गुरुचे दोष काढत बसतात. शेवटी या पापकर्मामुळे दोघेही नरकात पडतात. म्हणूनच या कलियुगात दाशराजासारखा शिष्य पहावयास मिळत नाही. खरा सद्गुरू आपल्या शिष्याच्या धनाची कधीही अभिलाषा धरत नाही. खरा शिष्यही तन मन धनाने गुरुसेवा करतो. दाशार्धिक तरले ते या गुणामुळेच. त्यांनी जे मंत्र जपले ते मंत्र आजही आहेत, पण मूर्खांना त्याचे महात्म्य कळत नाही. त्यांना कोणी समजावावे. कृतनेत्र आणि द्वापर या युगात लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते. साधन वर्षानुवर्षे अनुष्ठाने करीत तपश्चर्या करणाऱ्याच्या अंगाभोवती वारुळे वाढत तेव्हा कुठे भगवान प्रसन्न होऊन त्यांना निजपदास न्यायचा. पण कलियुगात आयुष्यमान अगदीच थोडे आहे. प्राण अन्नमय आहेत. देहाचा काहीच भरोसा नाही. आला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही. मग लोकाचा उद्धार कसा करायचा ह्यावर भगवंताने नीट विचार करून लोकांना अल्पयाशे परमेश्वर प्राप्ती व्हावी, त्यांना मोक्ष मिळावा ह्यासाठी एक उत्तम मार्ग काढला. तो मार्ग म्हणजे सद्गुरूला शरण जाणे. मोक्षप्राप्ती करून देणारा ह्यासारखा अन्य साधन मार्ग नाही. हा सद्गुरू कसा असावा. वामदेव, गर्ग, शुक किंवा पराशर ह्यांच्यासारखा. तो स्वरूपी तन्मय असावा, नित्य आनंदी असावा. शिष्य कसा असावा. भाविक, निष्ठावान आणि गुरुला परमेश्वर मानून त्याच्या उपदेशाचे पालन करणारा. असे घडले तर या कलियुगात सर्व लोक तरुण जातील. श्रीधर पुढे म्हणतो, श्रोते हो, ज्याच्या योगाने थोर ऋषी भद्रायू
दाशर राजा, सुमती राणी, बहुला, विदुर सीमतिनी व तिचा पती ह्यांचा उद्धार झाला. तो पंचाक्षरी मंत्र, षडाक्षरी मंत्र, मृत्युंजय मंत्र, रुद्राक्षधाध्याय, शिवकवच या सर्वांचे महात्म्य या ग्रंथात सांगितले आहे. आता तुम्ही म्हणाल, आजही तेच मंत्र आहेत, मग पूर्वीप्रमाणे लोकाचा उद्धार का होत नाही? ह्यावर माझे एवढे सांगणे आहे की जपकर्त्याने मन शुद्ध असेल तर त्याला पूर्वीच्या लोकांनी जे अनुभवले तशीच अनुभूती येईल. या शिवमंत्राचा विशुद्ध भावाने व पूर्ण श्रद्धेने जप करावा. शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करावे. जी सावधानता आपण प्रपंचात दाखवितो त्याच तत्परतेने शिवस्मरण करावे. मग त्याला काय कमी पडणार? कलियुगात लोकांसाठी शंकराचार्याच्या रूपाने अवतार घेऊन ज्याने जैन मताचा प्रभाव नष्ट केला तो सद्मार्गाचे रक्षण करणारा शंभू महादेव त्याचे स्मरण करणाऱ्या सर्वाच्या संसार भयाचे निरसन करतो. सर्व आयुष्य प्रपंचासाठी वेचणारे लोक अभागीच असतात. प्रपंचाची गुलामी करणारे आणि शंकराला विसरलेले लोक जन्मले काय मेले काय सारखेच. जे जन्माला येऊनही शिवभजन करत नाहीत त्यांना यम भयंकर नरक यातना देतो. ते जीव नाना योनीत जन्म घेऊन अनंत दुःखे भोगतात. कल्पनापर्यंत जन्ममरणाच्या दुष्टचक्रात फिरत राहतात. म्हणून तुम्हा सर्वांना माझे असे विनम्र सांगणे आहे की शिवचरणी दृढ भाव ठेवून शिवलीलामृतरूपी अमृताचे अखंड सेवन करा. त्या योगे जन्ममरणाची शृंखला तुटेल. शिवस्मरण करणाऱ्याला तो शंकर मोक्षपदास नेतो. ब्राह्मणादी सर्व वर्णधर्माश्रमाच्या आणि जातीच्या लोकांना शिवस्मरण हेच तारक आहे. पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुणबी, सोनार, सुतार, कासार असे समाजातील सर्व घटक आपापल्या व्यवसायात व व्यवहारात इतके गुंतले असतात की त्यांना शंकराचे स्मरण होतच नाही. मग त्यांच्या जन्ममरणाचे फेरे कसे काय तुटणार? त्यांचा 84च्या फेरा चुकवण्याचे सामर्थ्य केवळ शिवनामातच. शिवलीलामृत हा ग्रंथ पापी जनाचा उद्धार करणारा आहे. जे लोक याचे श्रवण पठण करतात ते शिवस्वरूप होतात. या ग्रंथाची 42 दिवसात 7 पारायणे करणाऱ्यास तो शंकर प्रत्यक्ष दर्शन देतो. त्या भक्ताचे सर्व मनोरथ पुरवितो. असा हा ग्रंथाचा महिमा थोर आहे. तो मनुष्य प्रत्येक श्रावणी सोमवारी ह्याचे पारायण करतो. त्याच्या घरी शंकर नित्य वास करतो. ज्याला शंकर प्रसन्न आहे त्याला ह्या जगात काय कमी पडणार? ज्याला शंकराची कृपा व्हावी असे मनपूर्वक वाटते त्याने नमः शिवाय हा मंत्र जप करावा. शिवलीलामृत वाचावे. शनी प्रदोष, शिवरात्री व पर्व काळी हा ग्रंथाची 3 पारायणे केल्याने त्या उपासकाची सर्व बंधनातून मुक्तता होते. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रोते हो, तुम्ही म्हणाल, शिवमंत्राच्या जपप्रभावाने दाशर राजाच्या अंगातून त्याची समस्त पापे कावळ्याच्या रूपाने निघून गेली. त्याचप्रमाणे आम्हीही पंचाक्षरी मंत्राचा जप करतो. मग आमचे पाप काकरूपाने गेलेले का दिसत नाही? यावर माझे एवढेच सांगणे आहे की कृपा करून अशी शंका घेऊ नका. शिवनाम जपाच्या प्रभावाने आपण निष्पाप होणार अशी दृढ श्रद्धा ठेवा. स्कंदपुराणात व्यासाने जे लिहून ठेवले आहे तेच मी प्राकृतात वर्णन केले आहे. ते खोटे आहे असे म्हणणे धारिष्टाचे ठरेल. दाशर राजा व अन्य शिवभक्त ह्यांच्या ज्या कथा ह्या ग्रंथात सांगितल्या जातील उत्कंठ व भक्तिभाव पाहावा. शंकर अशा प्रकारे उद्धार करतो त्यावर चिंतन मनन करावे. 14व्या अध्यायात लोकाच्या कल्याणासाठी व्यासाने शिवोपासनेने महत्त्व सांगितले आहे. भक्ताच्या उद्धाराच्या कथा सांगताना शिवदर्शन घेणे, शिवचरित्रपर ग्रंथ वाचणे, शिवमंत्राचा जप करणे, रुद्रावर्तन करणे, भस्म धारण करणे, रुद्राक्ष धारण करणे, शिवकवच म्हणणे
ह्या सर्व गोष्टीचे अगत्य स्पष्ट केले आहे. थोडक्यात सांगायचे तर संसारात व्यग्र असलेल्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून त्यांनी शिवोपासनेचा मार्ग विस्तृतपणे विशद केला आहे. ज्याला जे शक्य आहे त्यानुसार त्याने शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे, शुद्ध आचरण ठेवावे, सन्मार्गाने वागावे, शिवध्यान करावे. या ग्रंथात जेथे तेथे शिवस्तुती आलेली आहे ती मनपूर्वक वाचावी. लोकांच्या कल्याणासाठी आपापल्या काय करता येईल त्याचाही विचार करावा. स्कंदपुराणात शंकराने स्कंदाला आपल्या नाममंत्राचा उपदेश करून जगाचा उद्धार करण्यास सांगितले. त्यावेळी तो म्हणाला, जे शिवमंत्राचा जप करतात त्यांना मी प्रेमाने दर्शन देतो. जे शिवलीलाचे पठण करतात त्यांना पार्वती प्रसन्न असते. त्या भक्ताकडे मी कधीच दुर्लक्षित करत नाही. मी त्याची अहोरात्र काळजी घेतो. श्रोते हो, हे मी उगाचच वर्णन केलेले नाही आणि ह्यात माझ्या पदरचेही काही घातलेले नाही. जे शंकराने स्कंदाला सांगितले तेच अद्भुत शिवचरित्र 14 अध्यायामध्ये आपल्यापुढे कथन केले आहे. हा 15वा अध्याय येथे कोठून आला अशी शंका तुमच्या मनात येणे साहजिक आहे. तेव्हा त्याबद्दलही सांगतो. त्या शंकराने असंख्य भक्ताचा उद्धार केला. त्यानेच धर्मस्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून कलियुगात अवतार घेतला. अगाध असा शिवमहिमा मी संपूर्ण वर्णन करावा असे शंकराने सांगितले. म्हणूनच मी 15व्या अध्यायात शंकराचार्याचे अल्पचरित्र वर्णन केले आहे आणि मूळ स्कंद पुराणातील 14 अध्यायाचा तो अध्याय शंकराच्या आज्ञेने जोडला आहे. हा 15 अध्यायाचे शुभचित होऊन नित्यश्रवण पठण करावे. या ग्रंथाची 7 पारायणे करावीत. परायण कालात मद्य मांस सेवन, निषिद्ध आचरण व कलह करू नये. अपवित्र स्थितीतील कोणाच्याही कानी हातातील मंत्र पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी. अशुद्ध आहार विहार व आचार असणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये. दुष्ट दुर्जन निंदक अशा कोणालाही हा ग्रंथाचा उपदेश करू नये. या ग्रंथाच्या पठणाने उपासकाचे इष्ट मनोरथ पूर्ण होईल. गंडातर रोग अपमृत्यू पाप रुग्ण दारिद्र्य व संकटे ह्याचे निरसन होईल. आयुष्य आरोग्य धन धान्य संतती संपत्ती ऐश्वर वृद्धिगत होईल. शिवकृपेने जन्ममरणाच्या शृंखला तुटून मोक्ष प्राप्ती होईल. मरणोत्तर उत्तम गती मिळेल. 15व्या अध्यायाच्या या शिवलीलामृत ग्रंथाचे रोज एक अध्याय याप्रमाणे पठण करणे नित्यनेमाने करावयाची पठणरूपी शिवसेवा आहे. त्यासारखे दुसरे पुण्य नाही. या सेवेने शिवाची प्रसन्नता लाभून सुख शांती समाधान व अभिवृद्धी होते. ज्याला ग्रंथ वाचण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी पुढे दिलेल्या 42 ओव्या नित्य पठण शुभर्षित होऊन वाचाव्यात. त्याने शिवलीलामृत ग्रंथाचे पठण केल्याचे पुण्य मिळेल. या 42 ओव्या म्हणजे 15 अध्यायाचा सारांश आहे. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायामिता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनाधी सिद्धा आनंद नवनिविलासा माया चक्र चाळका असा अविनाशा अनंतवशा जगतपते जय जय विरूपाक्षाय पंचवदना कर्मधक्षा शुद्ध चैतना मनोज मंदना मनमोहना कर्ममोचका विशंभरा. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रये. सकते अथवा हास्य करून भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागून झगटता सुवर्ण करीत असे. न कळता प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेतता भक्षित परी रोग हरे तत्काळ. जय जय मंगलधामा निज जन तारका आत्मरामा चराचल फलकित अल्पदुष्मा नामा अनमा अनिता हिमाचल सुता मनंजना स्कंदजनका
शफरी ध्वजवंदना ब्रह्मानंद भाललोचना भवभजना महेश्वरा. हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशानेश्वरा मृत्यू संसार नारी नटेश्वरा शिव छंद गिरिजा गिरीशा. त्याही धरा धरे मंद्रमा सरोवरी जयाची मरा क्रीडसी निर्धारी निर्धारी पापे तव सर्व अपार जळती गुणासी परोपरी आणि चुके सर्वदा वर्णती पुनरावृत्ती अमान्य. तो केवळ शिवरूप न कळे तुझे आधी जैसे मधावसन प्राणियाचे चित्त आपणाची विषयी सर्व करता गुंते कारण अहोरात कोठे तैसे प्रकटसी शिवनामी याचे जरी अनुमान लागत ठाई न तरी पडे मग बंधन ब्रह्मादिका. कैसे. जाणून कामगज भक्ताचे विराधक मानस पंचानना तेथेची प्रकटसी क्रोमदल जगनिवास भुजभंजना सर्व काळ लोभात कार्यास चंड करीना स्वागे उडे घालिसी. धर्मवर्धना दशभुजा सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारे ज्याची वेखरी दभगन त्या भेदना परम पावन संसारी होऊन तारी तर सागर शोषणा बहुत शास्त्र वक्ते नर प्रायचित्ताचे करिता विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायचित आगळे. रूढ नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत धन्य धन्य ते आचरत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त पारायण होत. सदा शिवलीलामृत त्रिवाचा किंवा श्रवण करीत सूत सांगे शौनकादिकापती मधमस्तकादहना धारण करीत निजरंजा त्याच्या भवहारा. पुण्याची नाही हिमाद्री गणती जमाता गंगाधरा सुखास्वंदना धन्य ते. कर्पूर गौरा जे करिता पद्मनाम रुद्राक्ष भजन धारण रंजना त्यासी वंदती त्रिनेत्रा शुक्रद्रोहीण त्रिदोषमयना केवळ तयाचे त्रिभुवनेशा घेता दर्शन नीलग्रीवा तर्ती जन अहिभुवना तत्काळ. नंदीवना ब्रह्मानादी चार वर्ण अंधकर्मदना ब्रह्मचर्यादी दक्ष आश्रमी प्रजापती संपूर्ण मखभजना स्त्री बाल दान वृद्ध आणि वंदमना तरुण दयानिधी याही शिवकीर्तन जय जय करावे. किशोरचंद्र शेखरा शिवकीर्तन नावडे उर्वी अनुमात्र धरे नंद्र ते अत्यंत दिनीवरा जाणुनी त्रिपुरमर्दना अपवित्र कैलास देईले विहारा नाना वस्त्र तुझ्या लीला अलंकार विचित्र तरी केवळ कोटी प्रेताची भानुनेचा जरी अपरिमिता भिक्षिती विश्वव्यापका तरी ते केवळ विश्वनाथा पशु समान समाधी प्रिया मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयाचे. परमानंद परमपवित्रा मूळ न राहे परमात्मा पापाचे पंचदश नेत्रा ऐसे महात्म पशुपते शंकराचे फलफेन निज कात्रा मागम वर्णती. परम मंगल परब्रह्मा. जो जय जगत जय श्री माता ब्रह्मानंद सदाशिव मूर्ती ज्याशी तू वद्य भोळा वंदती चक्रवर्ती कमलोद्रव शिवयोगी गजास्व रूपे इंद्र भद्रायु माधव प्रती आणि अगाध नारद नीती योगींद्र कथिनीस. तो जय जय जगद्गुरु भस्मदलित ब्रह्मानंद गाता योगी अपर्णा ध्येयाचा हृदया भक्त भोगा मिलिंद सकळ जन आराध्य लिंगा नेई वेणी विश्वंभर तुझपाशी. दयाब्धी. जो जेथे नाही शिवाचे नाम तो धिक्र ग्राम भक्ती धिक जीवन आश्रय अघोर धिक गृह भस्मासुर पूर मर्दन उत्तम आणि दान भेदातील धर्म भूतपती. धिक्कार. तो तू जेथे शिवनामाचा स्वभद्रना उच्चार कारका, संकटी रक्षकी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलौकिका गाजत असे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझ लागून शरण रिगालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण रक्षशी. श्रोते हो, भक्तवत्सल आणि औदर्याचा सागर असा तो भोलेनाथ लोकाच्या उदरासाठी नाना प्रकारचे उपाय करीत असतो. तो हरे प्रयत्नाने दीन दुबळ्यांना सांभाळतो, पण कृतज्ञ दुर्जनांना त्याचे काय. ते त्याच्याप्रमाणे नावही घेत नाहीत. शिवनाव मुखात असावे म्हणून साधू संत सतत यत्नशील असतात. येथे प्रपंचाला सर्वत्र मानणारे मूढजण अहोरात्र निंदा करतील, पण शिवनाम घेणार नाहीत. म्हणून सज्जनांना दोन्ही हात जोडून अशी विनंती आहे की तुम्ही सुज्ञ आहात. आपले कल्याण कशात आहे हे जाणून शिवलेल्या अमृताचे पठण करून मोक्ष साधून घ्या. किंबहुना उसाच्या रसातून साखर काढावी तशा शिवलीलामृताच्या सारभूत अशा नित्यपटाच्या 42 ओव्या तरी शुद्ध भावाने वाचा. त्याने तुमचे मनोरथ पूर्ण होतील, तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. पंचाक्षरी षडाक्षरी व मृत्युंजय मंत्राचा जपाने श्री काशी विश्वेश्वराच्या दर्शनाने पुण्य लाभते. हे दिव्य मंत्र शिवमुखातून प्रकट झालेले असल्यामुळे जपकर्त्या शंकराची अनुकूलता लाभते. शिवमंत्र, शिवकवच, शिवलीलामृत हे ग्रंथ इतके पवित्र आहेत की ते दुष्ट दुर्जन व निंदक ह्यांच्या हाती कधीच देऊ नयेत. श्रीमंत स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला कथन केल्या आहेत त्याच्या या ग्रंथात आहेत. स्कंदपुराणात महर्षी व्यासाने देवभाषेत जे कथन केले तेच नेमिषारण्यात सुताने शौनकादिकांना श्रोत्यांना सांगितले. तेच सूत कथित आख्यान मी शिवलीलामृत या ग्रंथरूपाने लिहिलेले आहे. हा 15वा अध्यायाच्या आख्यानाला
श्री विश्वनाथाचे प्रेम लाभो. हे सर्व लेखन शंकराच्या आज्ञेने केलेले आहे. ह्यात काही न्यूनाधिक असेल तर ते माझे नाही. हे शंकरा कर्पूर गौरा, हे अक्षय अभंग दयासागरा, तुझा जय जयकार असो. तू ब्रह्मानंद स्वरूप आहेस, जगाचा उद्धार करता आहेस. ह्या श्रीधराच्या हृदयरूपी कमळात तूच ब्रह्मरूपाने वास करतोस. तुझ्या कृपेने लिहिलेला हा ग्रंथ मी तुलाच समर्पित करतो. रसभरीत उसाप्रमाणे असलेल्या शिवलीलामृत ह्या महान ग्रंथाचा हा 15वा अध्याय अतिशय गोड आहे. सत्तंजनाने तो नित्य श्रवण पठण करावा. अशा प्रकारे अद्भुतरम्य शिवलीलांनी बहरलेल्या भाविकाच्या मनाला आनंद देणाऱ्या आणि उपासकांना शिवकृपेची प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या शिवलीलामृत या ग्रंथाचे हे कथासारूप लिखन आज मार्गशीर्ष शुद्ध 6/1928 अर्थात परमपवित्र पंचाषष्टीस भगवान शंकर, जगदंबा पार्वती, भगवान श्रीकृष्ण, भगवती महालक्ष्मी, सद्गुरू श्री गजानन महाराज आणि नाथसिद्धाच्या परमकृपेने लिहून पूर्ण झाले. चंपाषष्ठी ही स्कंदषष्ठी म्हणूनही ओळखली जाते. मणी आणि मल्ल या दैत्याच्या नाशासाठी भगवान शंकराने ह्याच दिवशी मार्तंड भैरव अवतार घेतला होता. अशा प्रकारे महात्मा असलेल्या या तिथीस हा ग्रंथ लिहून पूर्ण होणे ही केवळ शिवकृपा असो. या ग्रंथाचा श्रवण पठणाने आपल्या सर्वांचे कल्याण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शिवलीलामृत ग्रंथ समाप्त. श्री साम सदाशिव नमस्तुभ्यम. आज शिवलीलामृत कथासार हा ग्रंथ येथे समाप्त होतो. शिवचरित्र ऐकल्याने, वाचल्याने किंवा सांगितल्याने सर्व पापाचा नाश होतो. जन्ममरणाच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि शिवलोक प्राप्ती होते. सर्व स्वामी भक्तांना आज ही विनंती की आजचा व्हिडिओ पूर्ण भक्तिभावापूर्वक ऐकावे. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया परत अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हर हर महादेव. जय जय स्वामी समर्थ.